हॅलो स्टुडंट, वेलकम टू ॲथेन्स. विदाऊट वेस्टिंग एनी टाईम आज आपण शाहू स्क्रीनिंग 2025 PCM ग्रुप सेक्शन सी मॅथमॅटिक्स 2 पार्ट्समध्ये सॉल्व करणार आहे. सो आज आपण फर्स्ट पार्ट सॉल्व करूयात, क्वेश्चन नंबर 51 टू क्वेश्चन नंबर 62. ओके, सो लेट स्टार्ट. सो फर्स्ट क्वेश्चन तर इझी आहे, LCMचा क्वेश्चन आहे. ओके, ह्या 3 टर्म्स दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके, सो तुम्ही तिन्ही टर्म्सचा HCF काढत बसण्यापेक्षा सिंपल एक काम करा, त्यामधले A वर फोकस करूयात आपण. जसं मी इथे लिहिलेलं आहे, ह्याच्यामधले A³ बघा, इथली A4 बघा आणि इथली A6. ठीक आहे, 3 टर्म जर तुम्ही पाहिल्या प्रॉपरली, A³ A4 आणि A6. ओके, तर HCF जर पाहिला तुम्ही तर ह्या 3 HCF म्हणजे काय? HCF म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. 3 टर्म जर पाहिल्या, ह्याचा HCF येतो A³ आणि तुम्ही ते जर आन्सर पाहिलं, ओके, ह्याच्यामध्येच A6 आहे. त्याच्यामुळे लगेच समजेल तुम्हाला की फर्स्ट स्टेटमेंट काय रॉंग आहे. ओके, सो फर्स्ट स्टेटमेंट काय झाली? फॉल्स. ओके, आपण सेकंड स्टेटमेंट पाहूयात. इथे काय आहे? LCM ऑफ π/2 आणि π²/2. ठीक आहे, तर आपण 2 सध्या घेणार नाहीत, पाय आणि π² घेऊ म्हणले. ठीक आहे, आता जेव्हा कधी दोन इरेशनल नंबरचा LCM येतो, तेव्हा एक लक्षात ठेवा. आता समजा इथं पाय आणि इथं π² आहे. ठीक आहे, तर ते 2 इरेशनल नंबर सेम फॅमिलीचे असले पाहिजे. कशाचे? सेम फॅमिलीचे. म्हणजे काय तर लक्षात द्या, जर इथं √2 असला असता तर पुढे असायला पाहिजे होतं 2√2, 3√2, 4√2 लाईक दॅट, है ना. 2√2, 3√2. जर फर्स्ट नंबर √2 असला असता तर पुढे काय असायला पाहिजे होतं? 2√2, 3√2, 4√2 लाईक दॅट. म्हणजे सेम फॅमिलीचे. जसं की इथं समजा पाय असलं, फर्स्ट नंबर पाय आहे इथं इरेशनल नंबर, तर पुढे असायला पाहिजे होतं 2π, 3π, 4π लाईक दॅट. ओके, बट इथं काय? फर्स्ट नंबर पाय आहे, दुसरा नंबर π² आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हे इरेशनल नंबर्स आहेत पण एकमेकाचे इंटिग्रल मल्टिपल आहेत. काय? इंटिग्रल मल्टिपल. ओके, समजा इथं π² असलं असतं, तिथे असायला पाहिजे होतं 2π², 3π², 4π² लाईक दॅट. बट इथं काय? फर्स्ट टर्म पाय आहे, फर्स्ट टर्म पाय आहे आणि दुसरा नंबर काय? π². सो अशा 2 इरेशनल नंबर वेगवेगळ्या फॅमिलीचे, म्हणजे एकमेकाचे इंटिग्रल मल्टिपल, एकमेकाचे इंटिग्रल मल्टिपल नसलेले, अशा 2 नंबरचा LCM एक्झिस्ट होत नाही. ओके, ह्या अशा 2 नंबरचा LCM एक्झिस्ट होत नाही, पाय आणि π², कारण ते वेगवेगळ्या फॅमिलीचे आहेत. जर पाय असेल तर इथं काय असायला पाहिजे होतं? 2π, 3π, 4π. आणि जर π² असेल तर π², 2π², 3π² असं असायला पाहिजे होतं. पण इथे एक वेगळ्या फॅमिलीचा आहे पायचा आणि ते एक वेगळ्या फॅमिलीचा आहे π² फॅमिलीचा. सो इथे LCM एक्झिस्ट होणार नाही. सो बोथ स्टेटमेंट काय असतील? फॉल्स. ओके, जर तुम्हाला समज नसेल, एक सिंपल एक्झाम्पल देतो मी. समजा 2 नंबर्स आहेत आपल्याकडे, इथलेच नंबर घेऊयात आपण, 12 आणि 18. ओके, आपण याचा LCM काढूयात. ठीक आहे, LCM कसं काढतो आपण? प्राईम नंबर्सने डिवाइड करून. समजा मी 2 ने डिवाइड करायला स्टार्ट केलं. 2 6 जा, 2 9 जा. ओके, आता 2 ने होईल का? होईल. 2 3 जा, 2 ने 9 ला होत नाही तर राहू द्या इथे. ठीक आहे, नंतर 3 ने करा, 3 1 जा, 3 3 जा. आता राहिलं काय? 3च फक्त. 3 1 जा, हे 1ला तर डिवाइडच होत नाही, 1 ॲज इट इज लिहा. 3 1 जा 3. जोपर्यंत दोन्ही नंबर्स काय येत नाहीत, 1 1 येत नाही, तोपर्यंत आपण डिवाइड करत राहतो प्राईम नंबर्सने. आणि यांचा प्रोडक्ट काय असतो? LCM. ठीक आहे, मग इथं काय असेल? 2 2 जा 4 4 जा 12, 3 जा 36. LCM काय इथं? 36. ओके, मग इथे LCM काय? 36 आहे. ओके, इथे LCM काय? 36 आहे. मग आता तुम्ही एक प्रॉपर्टी ऑब्झर्व करा. जेव्हा आपण 2 नंबरचा LCM काढतो, त्या दोन्ही नंबरने 36ला काय होते? डिवाइड होते. एक्झॅक्टली डिवाइड होते. 12 ने डिवाइड केलं LCM 36ला तर 12 3 जा 36. 18 ने डिवाइड केलं तर 18 2 जा 36. म्हणजे 36ला दोन्ही नंबर्सने एक्झॅक्टली डिव्हिजिबल होत आहे ना, एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहेत ते दोन्ही नंबर्स. पण तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं पाय आणि π², तसं सपोज LCM एक्झिस्ट होत नाही, पण सपोज ते π² आहे, तर π² जेव्हा मी पायने डिवाइड कराल, कशाने डिवाइड कराल? π² ने पायला, तर आन्सर काय येते? पाय.
जे की इंटिजर येत नाही. काय येत नाही? इंटिग्रल मल्टिपल येत नाही. त्याच्यामुळे पण आपण म्हणू शकतो पाय आणि पाय स्क्वेअरचा एलसीएम एक्झिस्ट होत नाही. समजा तुम्हाला हा फॅमिलीचा कन्सेप्ट जर कुठे समजला नसेल, ओके, तरी पण तुम्ही एक सिंपल करू शकता. मला वाटलं पाय आणि पाय स्क्वेअरचा एलसीएम पाय स्क्वेअर आहे, ॲझ्युम करूता आपण. ओके, ते चुकीचं आहे बट तर ॲझ्युम करूता. पण जेव्हा मी पाय स्क्वेअरला पायने डिवाइड करतो एका नंबरने, तो आन्सर काय येऊ लागले? पाय, जी की कायला पाहिजे? इंटिजर. आणि तेच तुम्ही तो ऑब्झर्व केलं. 36ला डिवाइड करा 12ने, आन्सर विल बी इंटिजर. सिमिलरली 36लाच डिवाइड करा 18ने, सो आन्सर विल बी 2. म्हणजे दोघांचा आन्सर काय होऊ लागले? इंटिजर, डिव्हिजिबल केल्यानंतर, डिवाइड केल्यानंतर. सो त्यामुळे पाय आणि पाय स्क्वेअरचा एलसीएम एक्झिस्ट होत नाही. कारण एलसीएम जर काढला, एक्झिस्ट होत नाही पण तरी पण काढला तर तुम्ही डिवाइड केलं तर काय होऊ लागलं? तिथं इंटिजर येत नाही आहे. सो समजलं असेल. नेक्स्ट प्रॉब्लेमला मूव करू. सो ह्याचा आन्सर असेल 4th. ठीक आहे. हे तर काय सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत तिथं. 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. जेव्हा तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स दिलेले असतात, समजा a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0, a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0, है ना. सिंपल आहे एकदम. 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स जर दिले असतील, तुम्ही काय करतात जनरली? त्यांचे जर इनफायनाईट सोल्युशन असतील, काय असतील? इनफायनाईट सोल्युशन असतील, तर त्या लाईन काय करत असतात? ओव्हरलॅप होत असतात, एकमेकावर लॅप करत असतात. ठीक आहे. तर इनफायनाईट सोल्युशन असतील तर काय असतील? त्यांचे एक्सचे कोएफिशियंट, वायचे कोएफिशियंट आणि हे कॉन्स्टंट काय असतात? प्रपोर्शनमध्ये असतील. कॉन्स्टंट काय असतील? प्रपोर्शनमध्ये. एक्सचे कोएफिशियंट, वायचे कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट काय असतील? प्रपोर्शनमध्ये. सेम वे आपण इथे घेऊयात. तर सॉल्व करायला गेलं तर इथे येईल 2p प्लस क्यू प्लस 1 अपॉन एक्सचे कोएफिशियंट p प्लस 2q इज इक्वल टू, नंतर काय असेल? क्यू, वायचे कोएफिशियंट क्यू अपॉन p प्लस 3q मायनस 1 इज इक्वल टू 5y10. ओके. सिम्पली काय करा तुम्ही? फर्स्ट इक्वेशन लास्ट इक्वेशन ॲड करा. तुम्ही जर सिम्पली ॲड केलं तर इथे काय येईल? 5 1 जा 5, 5 2 जा 10. फर्स्ट आणि लास्ट टर्म तुम्ही इक्वल करा इथं. त्यामुळे तुम्हाला पी अँड क्यूचं एक इक्वेशन भेटेल. सिमिलरली सेकंड आणि थर्ड टर्म इक्वल करा, तिथे एक पी अँड क्यूचं इक्वेशन भेटेल. दोघाला सायमल्टेनियसली सॉल्व करा, सो तुमचा आन्सर येऊन जाईल. तर आपण करूयात लगेच सॉल्व. 2ने इकडे मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4p, 2ने इकडं, कारण आपण हे 2 टर्म इक्वल केलेत ना, तर मनातल्या मनात ॲझ्युम करा की हे 2 टर्म इक्वल केले आहेत आणि आपण त्याला सॉल्व करतोय. 2q प्लस 2 इज इक्वल टू p प्लस 2q इकडे मल्टिप्लाय करा, p प्लस 2q येईल इथे. ओके. हे 2q कॅन्सल, कारण प्लस 2q लेफ्ट हँड साईडला जाऊन मायनस 2q होईल. 2q मायनस 2q गेट्स कॅन्सल. 4p मायनस p 3p प्लस 2 इकडे जाऊन मायनस 2, तर p ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला? -2/3. सिमिलर वेमध्ये आपण हे इक्वेशन सॉल्व करूयात. म्हणजे मी जर समजा सेकंड आणि थर्ड टर्म इक्वल केली तर काय येईल? 2q इज इक्वल टू p प्लस 3q मायनस 1. सो चा आन्सर काय असेल बघू. इकडे 0 ठेवूयात आपण. p प्लस 3q मधनं 2q गेलं तर राहील q मायनस 1, म्हणजे p प्लस q मायनस 1 इकडे जाऊन काय होईल? प्लस 1. आता मी p ची व्हॅल्यू ठेवणार -2/3 प्लस q इज इक्वल टू 1. -2/3 इकडे जाऊन प्लस 2/3 होईल. 1 प्लस 2/3, 3 1 जा 3, 3 प्लस 2 5/3. बस तुम्हाला काय करायचं आहे आता? p प्लस क्यूची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. मग काय? -2/3 प्लस 5/3, डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर काय इथं सेम आहे, तो आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ॲडिशन करू शकतो इथं. तर 2 - 5 3, 3/3, आन्सर विल बी 1. सो ऑप्शन विल बी 52चा ऑप्शन असेल 1. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन्स आहेत, बेसिक कन्सेप्टला स्टिक करून आहेत. फक्त हे पहिला जर क्वेश्चन पाहिला तुम्ही तर ह्याच्यामध्ये फक्त हे स्टेटमेंट 2 मध्ये थोडंसं कुठं ते कन्फ्युजन होतं, कारण आपण जनरली इरॅशनल नंबरचा एलसीएम पाहिला नसतो. बट सेकंड तर सिम्पल CBSE बेस्ड क्वेश्चन आहे. ओके. स्टेट बोर्डला पण आहे तसं आहे.
सो तुम्ही लिहायला टाईम वेस्ट करू नका तुमचा, फक्त बघून घ्या. तुम्हाला मी PDF ॲज इट इज सेंड करून टाकेल मी सोल्युशन्सची. सो क्वेश्चन नंबर 53. ओके, काय बोलले तुम्हाला, अल्फा अँड बीटा आर झिरोज ऑफ क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, देन आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, देन हा सिम्पल आहे. ओके, तर ह्याचे काय आहेत, अल्फा आणि बीटा काय आहेत, रूट्स आहेत. सो अल्फा प्लस बीटा इथे काय येईल, इथं मायनस बी बाय ए, म्हणजे मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन ए, मायनस 4/4 मीन्स -4 येईल इथं. सिमिलरली अल्फा इंटू बीटा काय येईल, सी बाय ए, 3/1 3. ओके, तर तुम्हाला जे क्वाड्रेटिक इक्वेशनचं कोइफिशियंट काढायचे आहेत, px² + qx + r, ह्याची रूट्स काय आहेत हे, तर ह्याची सम करूयात आपण. ह्या रूट्सची, हे 2 रूट आहेत ना, यांची सम करूयात आपण. ठीक आहे, 1 प्लस बीटा बाय अल्फा, 1 प्लस 1 अल्फा बाय बीटा, ह्यांची जर सम केली आणि तुम्ही ऑब्झर्व केली तर काय होईल, तर 1 + 1 काय होईल 2, प्लस हे दोघांना मल्टिप्लाय करा, हे 2 नंबर, बीटा बाय अल्फा प्लस अल्फा बाय बीटा, 2 प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर अपॉन अल्फा इंटू बीटा. ओके, सो इथं काय तुम्हाला बीटा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर काढावं लागेल. तर आपण ते कसं काढू शकतो इथं बघूयात. हे अल्फा प्लस बीटा किती आहे, -4. बस याला स्क्वेअरिंग करा बोथ साईडला, कारण तुम्हाला इथं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा इंटू बीटा लागेल ना, तर ते आपण व्हॅल्यू इथून काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय असेल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -4² 16. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय 3, 3 2 जा 6, 6 इकडे 2 काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 10 येते इथं, काय येते 10. सो 10 बाय अल्फा इंटू बीटा 3. ह्याला कसं सॉल्व केलं आपण, डिनॉमिनेटर 3 2 जा 6, 16/3 येईल. आणि सम ऑफ रूट्स कुठल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे काढतोय आपण, ह्या, त्याच्यामध्ये सम ऑफ रूट्स काय असेल, -q/p. ह्याला आपण 1 देऊयात इक्वेशन सध्या. ठीक आहे, सिमिलर वेमध्ये आपल्याला काय करावं लागेल, 2 रूट्सचा प्रोडक्ट काढावं लागेल. काय काढावं लागेल, प्रोडक्ट. तर प्रोडक्ट काय असेल, 1 प्लस बीटा बाय अल्फा इंटू 1 प्लस अल्फा बाय बीटा. ओके, तर प्रोडक्ट काय असेल, 2 मल्टिप्लाय करूत, 1 इंटू 1 1, 1 इंटू अल्फा बाय बीटा, बीटा बाय अल्फा प्लस जेव्हा तुम्ही ह्या टर्मला मल्टिप्लाय कराल, बीटा बाय अल्फा, एक मिनिट तुम्हाला दाखवून देतो मी. ओके, बीटा बाय अल्फा ब्रॅकेट करूयात आपण समजण्यासाठी, इंटू अल्फा बाय बीटा, तेव्हा हे अल्फा कॅन्सल, बीटा कॅन्सल. सो इथे 1च येईल तुमचा आन्सर, 1 प्लस अल्फा बाय बीटा प्लस बीटा बाय अल्फा इन प्लस 1 + 1 2. तुम्ही जर ऑब्झर्व केलं नीट व्यवस्थित, ठीक आहे, तेच टर्म इथे आहे रिपीट, 2 प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर सेम. सो ह्याचं पण आन्सर काय असेल, ऑब्व्हियसली सॉल्व करण्यापेक्षा आपण डायरेक्ट लिहून टाकू, 16/3 असेल. ओके, आणि प्रोडक्ट ऑफ फ्रूट्स काय असते, आपण ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनबद्दल बोलतोय है ना, ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनबद्दल बोलतोय. तर प्रोडक्ट ऑफ फ्रूट्स काय असेल तिथं, c/a म्हणजे r/p. आता तुम्ही 1 आणि 2 जर कम्पेअर केलं, 1 आणि 2 जर कम्पेअर केलं तर तुम्हाला माहीत होईल की p ची व्हॅल्यू 3 आहे, r ची व्हॅल्यू 16, मायनस q = 16 म्हणजे q = काय -16 आहे. तुम्हाला काढायचं आहे काय, p + q - r. मी p ची व्हॅल्यू इथे 3 ठेवून टाकेल, प्लस q किती आहे -16. सो प्लस मायनस काय होईल इथं, मायनस, प्लस मायनस मायनस -16. सो ह्याचा आन्सर असेल -32, 3 - 32 विच इज इक्वल टू -29. क्लिअर आहे. हे पण इझी क्वेश्चन होता, क्वाड्रेटिक इक्वेशन बेस्ड, सिम्पल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ओके, हां, हा थोडा ट्रिकी आहे क्वेश्चन, पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर कसं सॉल्व करणार आपण, सिम्पली पहा तुम्ही, डिनोमिनेटर जर तुम्ही ऑब्झर्व केला, इथे डिनोमिनेटरला x² + x + 1 आहे. ठीक आहे, इथे डिनोमिनेटरला x4 + x² + 1 आहे. आपण हा डिनोमिनेटर मोठा आहे, इथे कुठेतरी काहीतरी ट्राय करूयात आपण.
एक्स स्क्वेअर प्लस एक्स फोर्थ प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1. मी इथे सिम्पली काय करतो, एक ॲडजस्टमेंट करतो, 2x स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर. थोडा डिफिकल्टमध्ये येऊ शकतो हा, कारण ॲडजस्टमेंट आठवायला पाहिजे इथं. पण जर तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस केलेली असेल तर ठीक आहे, आठवून पण जाईल. तर आपण सिम्पली काय केलं, 2x स्क्वेअरला काय ॲडजस्ट केलं, 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 2x स्क्वेअरमधनं एक्स स्क्वेअर गेलं, राहील काय एक्स स्क्वेअर. पण असं काय ॲडजस्ट केलं, तुम्ही ही टर्म ऑब्झर्व केली तर हे आहे परफेक्ट स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी, ह्याला पूर्ण ए पकडा, ह्याला बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी, ए प्लस बी, एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. ठीक आहे, झालं. तुम्ही काय केलं, आपण आता क्वेश्चन लिहूयात हे. ठीक आहे, डिनॉमिनेटरला काय होतं, एक्स फोर्थ प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1, त्याचं आपण हे एक्सपान्शन लिहू, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, मायनस इकडे घेतलं प्लस इथे. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये यायला एक्स स्क्वेअर एक्स प्लस 1. आणि इकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इकडे काय असेल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व करा, डिनॉमिनेटरमध्ये इथं पण एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आहे, इथे पण एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 आहे. तुम्ही बस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1ची ॲडजस्टमेंट करा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1ची न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय करा, ॲडजस्टमेंट करा. मी ती केली. का केली, कारण माझा डिनॉमिनेटर सेम व्हायला पाहिजे. काय झालं पाहिजे, डिनॉमिनेटर सेम. डिनॉमिनेटर सेम झाला, जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण काय करतो, न्यूमरेटरची ॲडिशन, तर ते करूयात आपण. एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. इथे न्यूमरेटरला येईल 2x प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. तुम्ही 2x जर एक्स घालवलं इथं तर आन्सर येईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं इथं तर हे टर्म आणि ही टर्म पूर्ण कॅन्सल होईल. सो आन्सर विल बी 1/x स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. ओके, सो हे पण सिम्पल क्वेश्चन होता. फक्त हा पण आपण ह्याला मॉडरेट कन्सिडर करू शकतो, कारण हे ॲडजस्टमेंट आठवणं थोडंसं हार्ड आहे किंचित, बट ठीक आहे. ओके, सो आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. लेट अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, अल्फा आणि बीटा रूट्स आहेत कुठल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे, 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0चे. ठीक आहे, सो व्हॅल्यू ऑफ अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब. ठीक आहे, हे पण क्वाड्रेटिक इक्वेशन सिम्पल क्वेश्चन आहे. तर जर मी इथं अल्फा प्लस बीटा काढलं तर अल्फा प्लस बीटा काय असते, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. सो इट विल बिकम 1. मायनस मायनस प्लस 2, 2 to कॅन्सल 1. सिमिलरली अल्फा इंटू बीटा जर फाईंड केलं, सी बाय मायनस 5/2. अल्फा इंटू बीटा फाईंड केलं तर सी बाय. ठीक आहे, तुम्ही जर ह्याचं एक्सपान्शन करायला गेलात तर तुम्हाला 100% तुम्हाला माहिती आहे ए क्यूब मायनस बी क्यूब, ए मायनस बी, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पण लागेल, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पण लागेल. सो तुम्ही काय करायला, स्क्वेअरिंग करा बोथ साईडला. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 आहे, त्याचा स्क्वेअर करा बोथ साईडला. सो इथे काय येईल, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर 1. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 2 अल्फा बीटा. आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू काय, मायनस 5/2. सो 2 गेट्स कॅन्सल्ड, मायनस इंटू मायनस प्लस 5 प्लस 1 6. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय आला, 6. हे का काढले मी, बस मला जे हे व्हॅल्यू काढायचे आहे अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब, त्याला मग कुठेतरी हे व्हॅल्यू लागणार आहे. ठीक आहे, अजून एक लागणार आहे आपल्याला. ओके, ए मायनस बी म्हणजे अल्फा मायनस बीटा पण लागणार आहे. ओके, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, ठीक आहे, अल्फा मायनस बीटा पण काढूयात आपण. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काय आलं, 6 प्लस अल्फा इंटू बीटा काय असेल, मायनस 5/2. सो प्लस मायनस काय होईल इथे, मायनस 5/2. ह्याचा आन्सर येईल,
हे व्हॅल्यू काढूयात आपण इथले 6/12 12 मायनस 5 7/2. ओके, बस तुम्हाला आता अल्फा मायनस बीटा काढायचं इथे ठेवायचं आहे. पण तुम्ही एक ऑब्झर्व करा, ह्या जे व्हॅल्यू आहेत सगळ्या इथे पण अल्फा मायनस बीटा जेव्हा येईल इथे ते खूप स्मॉल असेल, नक्कीच एवढं लार्ज नसेल. तर ह्याच्याहून एक ऑब्झर्वेशन होईल तुमचं आन्सर नन ऑफ दिस. हां, तुम्ही इथे स्टिक करू शकता बिंदास्त. का बरं? तुम्ही अल्फा मायनस बीटा फाइंड करायचे आणि इथे ठेवा व्हॅल्यू. तुम्हाला एवढी मोठी व्हॅल्यू नाही भेटणार, 2497 2499 ह्या टाईप. ठीक आहे, पण आपण अल्फा मायनस बीटा पण काढून टाकू. पण तुम्हाला आन्सर इथून पुढे सॉल्व्ह करायची जरूरत नाही. ह्या व्हॅल्यून तुम्हाला समजून जाईल की मल्टिप्लाय केलं तर हे व्हॅल्यू पॉसिबल नाहीत. पण तरी पण आपण सॉल्व्ह करूया तिथं. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा मायनस बीटा फाईंड कसं करायचं आता? अल्फा मायनस बीटा फाईंड कसं करायचं? सिम्पल, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा मायनस बीटा स्क्वेअर करा तुम्ही, इज इक्वल टू काय येईल बघूयात आपण. हो का, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय असेल? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. ठीक आहे, इथं असं अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. जेव्हा मायनसने मल्टिप्लाय कराल अल्फा स्क्वेअर गेट कॅन्सल, बीटा स्क्वेअर कॅन्सल, मायनस मायनस इथे येईल 4 अल्फा बीटा. काय येईल इथं? 4 अल्फा बीटा. ओके, मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ठेवायचं किती आहे? 1. 1चा स्क्वेअर 1. अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू ठेवा. अल्फा मायनस बीटा कुठं काढलं आहे आपण? सॉरी, आपल्या काढायचं आहे. सॉरी, अल्फा मायनस बीटा आणि 4 इंटू अल्फा इंटू बीटाचे ठेवा -5/2. 2 2 जा 4. ठीक आहे, -10 येईल. -10 इकडे जाऊन काय येईल? +10. आणि हे मायनस अल्फा मायनस बीटा इकडे जाऊन काय होईल? सिम्पल, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर काय आलं? 11. आणि स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस √11 येईल इथं. जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की पॉसिबल नाही. सो आन्सर विल बी नन ऑफ दिस. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, बस सिम्पल रॅशनलायझेशनचा कन्सेप्ट आहे हा. सिम्पल रॅशनलायझेशन, इथे काहीच नाही, काहीच दम नाही इथं. ठीक आहे, सिम्पल रॅशनलायझेशनचा कन्सेप्ट आहे. ओके, 1 मिनिट. हां, रॅशनलायझेशनचा कन्सेप्ट आहे इथं. काय करूत आपण? 12 अपॉन ह्याला आपण थोडं स्प्लिट करूयात. 3 + √5 ह्याला एक टर्म कन्सिडर करूयात आपण 3 + √5ला, आणि ही दुसरी टर्म -2√2. ओके, हे असं हे पूर्ण टर्म ए पकडूयात आपण आणि हे -b. तर 3 + √5 + 2√2. ओके, 3 + √5 + 2√2. इथं पण सिमिलरली 3 + √5 + 2√2. ठीक आहे, 3 + √5 + √2. मग इथं 12 इंटू 3 + √5 + 2√2 अपॉन इथं a मायनस b a + b. सिम्पल, a² - b². ह्याला पूर्ण टर्मला a पकडले आपण, कन्सिडर केले a² - b². ठीक आहे, मग इथे 12 इंटू. ठीक आहे, आपण ही टर्म लिहित बसण्यापेक्षा त्याला ॲज इट इज कन्सिडर करू. ओके, सेम टर्म ॲज इट इज, काहीच फरक पडणार नाही. ठीक आहे, मग हे काय? a², 3² 9, 2ab, 2 3 जा 6, 6√5 + √5² 5, 2√2² 2 स्क्वेअर 4, √2² 2, 4 2 जा 8. ओके, तर न्यूमरेटर ॲज इट इज 9 + 5 14, 14 - 8 6, 6 + 6√5 6 कॉमन काढा, सेम राहील 1 + √5. ह्याचा आन्सर येईल. ओके, फास्ट सांगितलं थोडं मी इथं, तर तुम्हाला एक्सप्लेन करतो प्रॉपरली. हे जे काही येईल तर ह्याला सॉल्व केलं की असेल 6 + 6√5. त्यामध्ये मी 6 कॉमन काढला. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूमरेटरला ॲज इट इज जे टर्म आहे ते लिहून टाकू आपण. काय होती? 12 3 + √5 + 2√2. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं 6 2 जा येईल इथं. काय येईल? 6 2 जा. नंतर काय करतो आपण? हे √5 + 1 आहे ना, ह्याला आपण असं ॲझ्युम करू शकतो, मोठी टर्म आधी लिहितो त्याला √5 + 1. तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ह्याच ठिकाणी मी √5 - 1 ने मल्टिप्लाय करतो. अजून एकदा रूट आला ना, सो अजून एकदा रॅशनलाइज. ओके, मग इथे काय होईल? 2 इंटू 3ने जेव्हा मल्टिप्लाय करू 3√5. आता इथे 3 टर्म आहेत ह्या ब्रॅकेटमध्ये, इथे 2 टर्म. 3 2 जा आन्सरमध्ये 6 टर्म्स यायला पाहिजे. तर पहिल्या ब्रॅकेटमधली पहिली टर्म 3, त्याने दोघाला मल्टिप्लाय करा. 3 × √5 3√5 -3. दुसऱ्या पहिल्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म √5 √5 × √5 5. √5 × -1 -√5. 4 टर्म्स आल्या. आता पहिल्या ब्रॅकेटमधली तिसरी टर्म 2√2, त्याने तिकडे मल्टिप्लाय करा. 2 √2 × √5 √10.
√2 इंटू √5 √10. √2 इंटू √5चं मल्टिप्लिकेशन कसं होत असते, जर इंटूमध्ये रूट्स आले तर आपण इंटूमध्ये आपण असं करतो त्याला 2 इंटू 5 10. ठीक आहे, आणि 2 तर बाहेरच राहील. 2√2 इंटू -1 मायनस 2√2. 2√2 इंटू -1 -2√2 दिसते ना. ओके, दिसत नाही आहे का? ठीक आहे, मी इथली टर्म इथे लिहितो, दिसत नाही आहे ते प्रॉपरली. हां, -2√2 आणि खाली डिनोमिनेटरला काय येईल, a + ba - b √5चा स्क्वेअर 5 - 1चा स्क्वेअर 1 5 - 1 4. सो आन्सर विल बी 2 1 जा 2 2 2 जा 4. ठीक आहे, बस वरी सिम्प्लिफाय करा. आता लाईक टर्म्सची ॲडिशन करू. 5 - 3 काय होईल 2. ओके, 2 येईल. नंतर लाईक टर्म्स कुठे येतं, ओके हे √5 आणि इथे पण √5 आहे. 3√5 मधनं 1 √5 गेलं 2 √5 राहील. ओके, देन 2√10 आणि देन मायनसमध्ये एकच टर्म राहील, ते असेल -2√2. ह्या प्रत्येक टर्ममध्ये न्यूमरेटरच्या 2 कॉमन काढा. ओके, प्रत्येक टर्ममधनं 2 कॉमन काढा. 2 कॉमन निघेल आणि कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर काय येईल इथं मग 1 + √5 + √10 - √2. बस हे व्हॅल्यू कम्पेअर करा. तुम्हाला विचारले काय आन्सर ह्याच्यासोबत, बस इथे लिहू येते 1 + √5 + √10 - √2. तुम्हाला एक सिम्पल आहे. तुम्हाला विचारले a + b - c. a काय असेल 5, b 10 आणि c 2. 5 + 10 15, 15 - 2 13. सो आन्सर विल बी 2 13. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण. ओके, हा पण सिम्पल क्वाड्रॅटिकचा प्रॉब्लेम आहे. व्हेरी इझी. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, रिमाइंडर फॅक्टर थेरम ते तर 9thला होतं आपल्याला. ठीक आहे, x + 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय ठेवणार मी -1 इथे ठेवणार. जेव्हा एक्सची व्हॅल्यू -1 ठेवेल मी इथं, तर f ऑफ -1 = a × -1² + b × -1 + c. आणि f ऑफ -1 काय असेल, रिमाइंडर किती आहे 6 आहे. रिमाइंडर किती आहे 6. सो आन्सर विल बी काय असेल ते a बीचं हे मायनस होईल +c = 6. सिमिलर वेमध्ये डिटेलमध्ये न सॉल्व करण्यापेक्षा डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू -2 जर ठेवलं, -2चा स्क्वेअर 4 येईल इथं -2 हां इथे येईल -2b + c = जेव्हा मी -2 ठेवलं इथं तर रिमाइंडर राहील 11. इक्वेशन नंबर 2. सिमिलर वेमध्ये -3 ठेवूयात. -3चा स्क्वेअर 9 9a -3b + c = 18 राहील इथं. इक्वेशन नंबर 3. बस या तिन्ही इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व करा. डायरेक्ट आपण सॉल्व करू शकतो इझिली. मी काय करतो 3 मधनं 2 सबट्रॅक्ट करतो आणि नंतर 2 मधनं 1 सबट्रॅक्ट करतो. कारण तुम्हाला 3 इक्वेशन्स आले, 3 व्हेरिएबल आलेत. तुम्हाला 2-3 अप्रोच आहेत सॉल्व करण्याचे. एक तर फाउंडेशनमध्ये आपण शिकलं असेल की तुम्ही क्रॅमरस रूलने पण सॉल्व करू शकता. ठीक आहे, डिटर्मिनंट विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट, किंवा डायरेक्टली सॉल्व करा. एवढं हार्डमध्ये जायची जरूरत नाही. सिम्पली ह्याच्यातनं हे मायनस केलं तुम्ही तर 9a - 4a काय येईल इथं 5a. ह्याच्यातनं हे मायनस केलं तर ह्याचा साईन बदलल, इथे येईल -b. c मधनं c गेलं, 18 मधनं आलं 7. इक्वेशन नंबर काय आलं 4. ओके, 3 मधनं 2 मायनस केलं मी. सिमिलरली 2 मधनं 1 मायनस करतो. 4a - a 3a. सबट्रॅक्शन ना, एक सांगतो वाटलं असं डिटेलमध्ये. ठीक आहे, आता 2 मधनं 1 मायनस करायचं तर कसं सॉल्व करणार समजायला पाहिजे सर्वांना. ठीक आहे, हे 4a - 2b + c = 11 लिहिल मी. a - b + c = 6 लिहिल. तर ह्याच्यातनं हे मायनस करायचं आहे तर प्रत्येकचे खालचे टर्मचे साईन चेंज करणार. मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. +c - c कॅन्सल. 4a मधनं a गेलं 3a. -2b + b -b 11 - 6 5. इक्वेशन नंबर 5. आता 4 आणि 5 मध्ये बीचे साईन चेक केले तर सेम आहेत. जेव्हा साईन सेम असतात तेव्हा सबट्रॅक्शन करायचं. तर तुम्ही सबट्रॅक्शन करून टाका इथं. 5a - b = 7 = 5. बस प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. 5a मधनं 3a गेलं 2a -b + b कॅन्सल 2. सो a = 1. एची व्हॅल्यू 1 इथे ठेवा. कुठल्या पण इथे ठेवून टाकू. चला 3 - b = 5.
मायनस बी प्लस बी, बीची व्हॅल्यू -2 येईल, बीची व्हॅल्यू काय येईल -2, आलेली व्हॅल्यू A1 B -2 मायनस प्लस 2 होईल, प्लस C इज इक्वल टू 6, Cची व्हॅल्यू येईल 3. तुम्हाला विचारलं आहे काय इथं? ओके 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 ठीक आहे. आपण हे व्हॅल्यू सगळ्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये ठेवूयात. कुठलं क्वाड्रेटिक इक्वेशन आलं आपलं? 1x². ओके, बी किती आहे -2x, 2x x² - 2x प्लस सीची व्हॅल्यू काय 3. ओके, सिम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन आलेलं आहे. तुम्ही जरा प्रॉपरली ऑब्झर्व करा. ठीक आहे, तुम्हाला विचारले डिस्टिंक्ट रिअल रूट्स, 2 इक्वल रूट्स. ओके, f(x)0 आणि ओके सिम्पल वे. तुम्ही काय करायला डिस्क्रिमिनंट काढतो आपण इथं. काय काढतो आपण? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे -2² ह्याचा कोएफिशिएंट a, ह्याचा कोएफिशिएंट b आणि हे c, b² - 4ac. a किती आहे 1, c किती आहे 3, -2² 4, 4 - 12 दॅट इज इक्वल टू -8. जनरली आपल्या स्टेट बोर्डला काय की b² - 4ac लेस दॅन 0 असेल तर रूट्स काय असतील? डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, रूट्स काय असतील? डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, इक्वल टू 0 असतील तर रूट्स काय असले असते? इक्वल किंवा ग्रेटर दॅन 0 असतील डिस्टिंक्ट रिअल रूट्स. पण इथं रूट्सच एक्झिस्ट होणार नाही. बट जर तुम्ही थोडं फाउंडेशनला गेलात तर काय असेल, जेव्हा तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन हे असेल तर ह्याचा कोएफिशिएंट जर a, 2 टाईपचे ग्राफ आहेत तुम्हाला सांगतो, ते 2 टाईपचे ग्राफ आहेत ते तुम्हाला सांगून टाकतो. जर a ग्रेटर दॅन 0 असेल आणि त्याचा डिस्क्रिमिनंटला आपण पकडूयात काहीतरी डेल्टा. ठीक आहे, जर डेल्टा जर काय असेल है ना ग्रेटर दॅन 0 असेल है ना, तर ग्राफ असेल असा. ठीक आहे है ना, ग्राफ असेल असा. पण a लेस दॅन 0 असेल तर ग्राफ काय असेल? पॅराबोला फेसिंग डाऊनवर्ड्स. एवर खूप काही डिपेंड आहे. जर x² चा कोएफिशिएंट a पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ फेसिंग अपवर्ड्स असतो आणि x² चा कोएफिशिएंट a निगेटिव्ह असेल तर ग्राफ असतो फेसिंग डाऊनवर्ड्स. तर तुम्ही इथं प्रॉपरली जर ऑब्झर्व केलं तर x² चा कोएफिशिएंट पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्राफ काय असेल? फेसिंग अपवर्ड्स. आणि रूट्सच एक्झिस्ट नाहीत त्याला. ठीक आहे, रूट्स एक्झिस्ट आहेत का? नाही. -a2 लागले, रूट्स एक्झिस्ट नाहीत म्हणजे तो जो पॅराबोला आहे, तो पॅराबोला जो आहे तो ग्राफला कुठेच इंटरसेक्ट करणार नाही. एक्स ॲक्सिसला, ग्राफला नाही सॉरी, एक्स ॲक्सिसला. जर एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करत असेल, तुम्ही पॉलिनॉमियल चॅप्टर पाहिला असेल तर पहिलंच एक्झरसाइज जर पाहिली तुम्ही तर ग्राफ जेवढे वेळेस इंटरसेक्ट करेल एक्स ॲक्सिसला तेवढे रूट्स असतात. तेवढे काय असतात? रूट्स. आता ह्या इक्वेशनला रूट्सच नाहीत ना, है ना, कारण काय b² - 4ac निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0. सो तुमचा ग्राफ असेल हा. काय असेल? हा. कारण f(x) काय असेल? ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, फॉर ऑल. ह्याचा अर्थ असतो फॉर ऑल. सो f(x) काय असेल? ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, आणि समजा इथं जर एचा कोएफिशिएंट लेस दॅन निगेटिव्ह असला असता सो ग्राफ असला असता असा. पण ह्याला कंडिशन आहे, सॉरी डेल्टा ना, इथे मी चुकून लिहिलो इथं. ठीक आहे, डेल्टा काय असलं पाहिजे तुमचं? लेस दॅन 0 असलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय असेल बघू द्या. ओके, तर लॅम्बडा इथं कसं काढायचं? 0.3 आहे, ह्याला करेल 3/10 है ना, म्हणजे 3चा पॉवर काय होईल? 1/3. 10चा पण पॉवर 1/3. किंवा आपण एक सिंपल पण करू शकतो इथं. सो नेक्स्ट क्वेश्चन 58. तर आपण ह्याला काय करू? 0.3 काय असेल? 3/10चा पॉवर 1/3. पण आपण सर्व न्यूमरेटरला ॲडजस्ट करूता तर 3चा पॉवर काय होईल? 1/3 इंटू 3/10 आलं ना, ते डिनोमिनेटरला होतं तिथं. 10चा पॉवर 1/3 तर ते ओरिजिन काय होईल? 10चा पॉवर -1/3. ओके, सिमिलरली 1/27ला काय लिहितो आपण? 27 म्हणजे 3चा क्यूब. ओरिजिन काय होईल? 3चा -3 आणि -3 आणि 1/4 मध्ये मल्टिप्लाय करता -3/4. ठीक आहे, आपण इथं दोनच प्रॉपर्टी वापरणार आहे बेसिक मित्रांनो. काय तर एचा पॉवर m असेल आणि इथं n असेल तर a⁻² काय होणार आहे? mn. बस ह्याच्यावरच प्रॉब्लेम डिपेंड आहे, दुसरं काही नाही. आणि सिमिलरली डिनॉमिनेटरला जर एचा पॉवर m असेल तर ओरिजिन काय होतं? ते पॉवर -m. बस ह्या दोन प्रॉपर्टी यूज करणार आहे कंटिन्युअसली आपण. सिमिलरली आता 9 आहे. 9 म्हणजे काय? 3चा स्क्वेअर. तर 3⁻² काय होईल? 2/6. काय होईल? 2/6 म्हणजेच 1/3. सिमिलरली 0.81. 81ला आपण 0.81ला 81/100 लिहू शकतो. ठीक आहे, 81 म्हणजे काय? 3चा पॉवर 4
तर 4 × 2/3 3:8/3 होईल. आणि खाली जे आलं तर 10चा स्क्वेअर, ठीक आहे, ते ओरिजिन 10⁻² होईल आणि -2 आणि मग 10⁻⁴/3. ओके. सिमिलर वेमध्ये डिनोमिनेटरला 0.9 9/10, 9 म्हणजे 3चा स्क्वेअर, 3:4/3 है ना, आणि 9/10 होतं, 10चा पॉवर 1 खाली, ओरिजिन 10चा पॉवर -1, 10⁻²/3 सॉरी -2/3. सिमिलरली 3चा पॉवर -1/2 ॲज इट इज ठेवायचे, कारण ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये मी हर एक टर्मला सिम्पली 3 आणि 10च्या पॉवरमध्ये लिहू लागलो आहे. ओके. 1/3, 3चा पॉवर डिनोमिनेटरला 1 आहे, खाली काही नाही, म्हणजे डिनोमिनेटरला जर 3 असेल त्याचा पॉवर काही नाही म्हणजे काय असतो 1. 3चा पॉवर 1 ओरिजिन 3चा पॉवर -1 -1 × -2 +2. सिमिलरली 243 म्हणजे 3चा 5th असेल 3:−5/4. ओके. बस 3च्या टर्म एकत्र राहणार आता इथं आणि 10च्या टर्म एकत्र राहणार. मग इथं काय 3चा पॉवर 1/3, नंतर लगेच इथं -3/4 +1/3 +8/3. हे झालं 3च्या पॉवर सगळ्या. 10 नंतर करूत आपण इंटू 10चा पॉवर इथं काय होईल -1/3, इकडे कुठं आहे अजून -4/3 अपॉन इथं 3चा पॉवर दिसते ना, ओके, 3:4/3, इकडे -1/2 +2 -5/4 इंटू 10⁻⁻²/3. ठीक आहे. म्हणजे 10च्या 3 टर्म्स आल्या तिथं, 1 2 3 करेक्ट आहेत. ओके. आणि इकडे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 करेक्ट आहे. ठीक आहे. बस सॉल्व करतो आपण ह्याला. इथे काय होईल बघा, बेस सेम 1/3 1/3 2/3 10/3 लिहिलं. ठीक आहे. 2/3 ते 8/3 3:10/3 -3/4 ॲज इट इज राहू देऊ. इथे काय डिनॉमिनेटर सेम 10⁻⁻5/3. आता काय करूत आपण, हे सगळं सिम्प्लिफाय तर करूयाच. ओके. इकडे पण सॉल्व करतो आपण. चलो 3:2 सिम्पल. कसं सॉल्व करणार इथं, तर काय करा, 2 -5/4 करा. 2 -5/4 ते काय येईल 4 2 8 -5/4 3/4. आणि लगेच ह्याचं सॉल्व करू. 4/3 -1/2 हे काय येईल 2 4 8 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 3 3 2 6 म्हणजे 5/6 5/6 + 3/4 राहिलं, ते पण लगेच सॉल्व करू है ना. 5/6 + 3/4 किंवा असंच राहू देऊ. चला 5/6 + 3/4 असंच राहू देऊ. सो येईल तर 5/6 + 3/4, कारण वरती ती कटछाट होईल. -3/4 + 3/4 ते बघूयात काहीतरी. इथं सिमिलर 10⁻²/3. बस मी आता वरती घेऊन जातो. 3:10/3 -3/4 ओरिजिन हे -3/4 हे +5/6 ओरिजिन -5/6 आणि सिमिलरली 10⁻⁻5/3 -2/3 करून +2/3. ठीक आहे. दिसते इथं कॉर्नरला. हो ओके. ठीक आहे. मग हे सॉल्व करा. बस इथे काय होईल, ओके, -3/4 -3/4 -6/4 आणि -6/4 म्हणजे काय असेल 10/3 -5/6. हे पण सॉल्व करूयात आपण. न्यूमरेटर डिनोमिनेटरला मी इथं जर एक मिनटं आपण नेक्स्ट पेज ॲड करूयात, पण ठीक आहे. 10/3 -5/6 2 ने मल्टिप्लाय करू तर काय येईल इथं 6 येईल डिनोमिनेटरला 20 15/6 येईल. काय येईल 15/6. सिमिलरली -3/4 -6/4 येईल. ठीक आहे. -6/4 आणि इकडे 10⁻⁻5/3 + 2/3 -3/3 10⁻⁻1 है ना, ते 1/10. आणि इकडे काय येईल 15/6 5 2 सेम वेमध्ये 5/2 -6/4. ठीक आहे. डिनोमिनेटर सेम करूया आता. ते येईल 3⁵5/2 दिसते ना खाली ते. ओके. थोडं आपण इकडे रिच करूयात. चलो हां ठीक आहे. इकडे काय राहिलं का होतं आपलं
5/2 मायनस 6/4 ओके इंटू 10⁻⁻1 म्हणजे 1/10. सो 5/2 मायनस 6/4 डिनोमिनेटर सेम 3:2 ने मल्टिप्लाय केला तो काय लिहितं 10/4 मायनस 6/4 दॅट इज 4/4 हे 1/10 आलं 3/10 ह्याचा फायनल आन्सर काय येईल 3/10 का 10 मायनस 6 4/4 4/4 1 3:1 3/10 फायनल आन्सर ओके. सो ह्याचं फायनल आन्सर आलं असेल 3/10. तो आपण नेक्स्ट पार्ट बघूयात आता. हे आपण लॅम्डाची व्हॅल्यू काढली एक ओके लॅम्डाची व्हॅल्यू आपण सेकंड व्हॅल्यू काढूयात आता. काय हे एक मिनिट सॉरी आपण एक पेज ॲड करू तिथं हां ठीक आहे. काय ह्याची 3:1 2:-1 3:-1 2:-1 प्लस 5:-1 6:-1 प्लस 5:-1 6:-1 हे म्यूची व्हॅल्यू आहे चेक करूयात आपण ओके पॉवरला पण -1 आहे ठीक आहे. बस सॉल्व करूयात आपण ह्याला हे काय येतं बघूत हे 1/3 मायनस 1/2 चा पॉवर -1 1/5 मायनस 1/6 चा पॉवर -1 सॉल्व जर केलं आपण हे 2 - 3 हे येईल -1/6 चा पॉवर -1 इथे येईल 6 - 5 1/30 चा पॉवर -1. हे जर रिसिपोल केलं तर पॉवर काय होईल पॉझिटिव्ह मधल्या टर्मला रिसिपोल करा टर्म पॉवर पॉझिटिव्ह होईल हे 30. सो आन्सर विल बी 24. तर तुम्हाला विचारलं आहे काय बघूयात आपण ह्याचा आन्सर 24 आले ओके 10 लॅम्बडा. तर 10 लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली आपली 3/10 प्लस म्यूची व्हॅल्यू 24 10 कॅन्सल 24 + 3 27 ओके ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन 59 काय असेल तुम्हाला 3 इक्वल रेशो दिलेले आहेत A/B + C इज इक्वल टू B/C + A इज इक्वल टू C/A + B ओके. सिम्पल कन्सेप्ट काय इथं जर 3 रेशो इक्वल असतील मी एक एक्झाम्पल घेतो समजा 1/2 इज इक्वल टू आहे 1/2 इज इक्वल टू 1/2 असं 3 व्हॅल्यू इक्वल आहेत एक आहे ना एक दुसऱ्याला ठीक आहे. तर काय असेल त्यांचे जर मी न्यूमरेटरचे ॲडिशन केलं 1 + 1 + 1 ते काय होईल 3 2 + 2 + 2 6 ह्यांचा आपण रेशो जर सॉल्व केला तर काय आन्सर येईल 1/2 येईल ना आन्सर काय येईल 1/2. तसं हे 3 रेशो इक्वल आहेत तर हा कन्सेप्ट आहे खरं तर थेरम ऑन इक्वल रेशोज म्हणून पण आपण त्यामध्ये डीपमध्ये नाही जायचं फक्त आपण समजून घेऊ काय करायचं त्यामध्ये. सिम्पली आपण काय करू न्यूमरेटरचे ॲडिशन करू तर ते काय येईल A + B + C सेम याने डिनॉमिनेटरचे करू. डिनॉमिनेटरमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं A 2दा आहे इथे आणि इथं B 2दा आहे तर ते असं येईल 2A + 2B + 2C मग A + B + C ॲज इट इज ओके आणि त्याच्यामध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2 कॉमन काढा राहील A + B + C ॲज इट इज हे A + B + C होल कॅन्सल. सो आन्सर विल बी 1/2 आणि हे म्हणजेच काय K आहे ओके. एकदम सिम्पल प्रॉब्लेम होता हा. हां बरं इथं A + B + C इज नॉट इक्वल टू 0 का दिलं आहे ठीक आहे A + B + C नॉट इक्वल टू 0 का दिलं आहे त्याचं कारण काय मेन तर A + B + C इक्वल टू 0 असलं असतं तर 0/0 इनडिटर्मिनेट फॉर्म आला असता कसला इनडिटर्मिनेट जे आपण सांगू शकत नाही काय असेल. सो तिथं A + B + C इज नॉट इक्वल टू 0 दिलेला आहे ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 60 ओके. तो इथे काय एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला काय दिलेलं आहे एक सिरीज ओके. त्या सिरीजमध्ये काय तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल सिरीज GP आहे तर ते आपण कसं चेक करायचं आपण कॉमन रेशो काढू नेक्स्ट आपण प्रिव्हियसचा ओके 1/2 / 1/√2 1/2 ॲज इट इज हे 1/√2 आपण √2/1 करू. खाली जे डिनोमिनेटरला 2 आहे त्याला आपण √2 × √2 लिहू 1/√2 येईल ओके. सिमिलर वेमध्ये तुम्ही जर हे आपण हे पण केलं नेक्स्ट आपण प्रिव्हियस 1/2 √2 1/2 ते पण तुम्हाला काय येईल R 1/√2 येईल तिथे पण. सो ही सिरीज झाली GP त्यामध्ये मग फर्स्ट टर्म काय असेल फर्स्ट टर्म 1/√2 असेल फर्स्ट टर्म काय असेल 1/√2 असेल. सो R हे A हे ठीक आहे. मग सम ऑफ इन्फायनाईट टर्म्स इन GP काय असते A/1 - R तर A किती आहे 1/√2 1/1 - R 1/√2 √2 ने मल्टिप्लाय करा ठीक आहे. जेव्हा मग √2 ने मल्टिप्लाय केलं तर 1/√2 - 1
मग डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट असेल तर आपण रॅशनलाइज करतो. रॅशनलाइज केल्यानंतर रॅशनलाइज म्हणजे काय, तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला √2 + 1 ने मल्टिप्लाय करा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला √2 + 1 ने मल्टिप्लाय करा. सो वर येईल √2 + 1, खाली a - b, a + b, a² - b², √2 चा स्क्वेअर 2, 1 चा स्क्वेअर 1, 2 - 1 1. सो x विल बी धिस. आणि 1/x काय येईल मग आपलं, 1/x येईल 1/√2 + 1. ठीक आहे, 1/√2 + 1. त्याला रॅशनलाइज करा. न्यूमरेटरला √-1 ने मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटरला आपण √2 + 1, √2 - 1 ने मल्टिप्लाय करा. सो आन्सर विल बी, इथं पण √2 - 1च येईल. ठीक आहे, दिसते ना. ओके, सो x आलं √2 + 1, 1/x आलं √2 - 1. तुम्हाला काय म्हणले, आपल्याला असं एक क्वाड्रेटिक इक्वेशन काढायचे ज्याचे रूट्स हे आहेत. मग मी पहिला रूट काढून घेतो x + 1/x. जर दोघाची तुम्ही ॲडिशन केली तर +1 - 1 कॅन्सल होईल. आन्सर विल बी 2√2. आणि दोघाची तुम्ही सबट्रॅक्शन जर केली, √2 + 1 - √2 - 1 प्लस √2 - रूट कॅन्सल, आन्सर विल बी 2. ठीक आहे, तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं इथं, आता हे एक थोडे करेक्शन आहे ह्याच्यामध्ये. हे जे ऑप्शन आहेत त्यामधलं हे x जे आहे सगळीकडे बाहेर आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर रूट्सचं एक ऑब्झर्व केलं तर मला आन्सर क्वेश्चन्स थोडा रॉंग वाटते मला, कारण ऑप्शन कुठलंच मॅच होत नाही. कसं मॅच होत नाही, तुम्ही कुठले पण √2 ह्याच्यामध्ये ठेवून बघा, है ना. हे √2 ठेवा किंवा हे रूट्स ठेवा, कुठंच सॅटिस्फाय करणार नाही. जसं की मी एक चेक करतो, हे तर काय पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे जर दोन्ही आन्सर पॉझिटिव्ह, रूट्स पॉझिटिव्ह असतील तर कुठं सॅटिस्फाय होणार नाही. सेकंडवाला आपण चेक करू. x² - 2√2x + 1. ह्याच्यामध्ये जर मी 2 ठेवलं तर 2 चा स्क्वेअर काय 4. ओके, -2 ^ 4 √2 + 1. हे पण 0 होत नाही. सो क्वेश्चन थोडा रॉंग आहे इथं. ठीक आहे, सो पण जर आपल्याला तरी पण काढायचं असेल क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल तर ते असेल सम ऑफ रूट्स काढूत आपण. सम ऑफ रूट्स येईल 2 + 2√2. डिनोमिनेटरला काही नाही तर 1 पकडू. ह्याला कम्पेअर करूत आपण -b/a सोबत. कशासोबत, -b/a. ठीक आहे, आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असेल, प्रोडक्ट ऑफ रूट 2 × 2 4√2. त्याला कम्पेअर करूत आपण c/a सोबत. ह्याच्या काही लिहायला म्हणजे 1 आहे. सो क्वाड्रेटिक इक्वेशन काय असेल आपलं, ax² म्हणजे 1x² प्लस b किती आलेलं आहे, मायनस ब्रॅकेटमध्ये 2 + 2√2x प्लस c इज 4√2. सो हे आन्सर कुठंच मॅच होत नाही आहे, त्यामुळे हे क्वेश्चन रॉंग असेल. ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ठीक आहे, हां, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम GP वरच, AP-GP वरच. हां, तुम्ही S1 जर सॉल्व करायला गेलात, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे हा बरं का. 2 3 × 4. ठीक आहे, अँड सो ऑन 1/99 × 100. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही जर बघितलं, ऑब्झर्व केलं इथं, तर 2 × 1 = 2 होईल, 3 × 2 = 6, 3 × 4 = 12. आणि प्रॉपरली ऑब्झर्व करा, तुम्ही ह्याला असं अरेंज करू शकता 1/1 - 1/2. करा सॉल्व तुम्ही. 2 × 1 = 2, 2 - 1 1/2. सिमिलर वेमध्ये 2 × 3 काय असेल 6. आणि आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये माहीत असते की 1/2 - 1/3 6 येते. ठीक आहे, की आता 2 × 3 आहे इथं. ठीक आहे, मी ह्याला असं लिहितो 1/2 - 1/3. मी काही चुकीचं केलं का, नाही. कसं, 3 × 1 = 3, 2 × 1 = 2, 3 - 1, 3 - 2 1, आणि 3 × 2 6. ओके, सेम वेमध्ये म्हणजे मी काय करायला, फक्त ॲडजस्टमेंटने प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण. इथे काय येईल 1/3 - 1/4. ट्राय करा. 4 - 3 1, 4 × 3 = 12. सेम सिमिलर वेमध्ये मी असंच लास्टपर्यंत जाईल, असंच लास्टपर्यंत जाईल. पहिली जी टर्म आहे 1/99 - 1/100. ओके, सो इथं काय होईल, ह्या -1/2 सोबत +1/2, -1/3 सोबत +1/3. सिमिलरली कंटिन्यू होईल, +1/99 इकडे -1/99, त्यासोबत ते कॅन्सल होईल. सो S1चं आन्सर येईल तुमचं 1 - 1/100, दॅट इज इक्वल टू 100 × 1 = 1, 99/100. ओके, हे आलं S1. ठीक आहे, सिम्पल ॲडजस्टमेंटचा कन्सेप्ट आहे, इथं सिरीज आहे. S2 काय दिले तुम्हाला, 2 4 8 16 अँड सो ऑन. ठीक आहे, अप टू n टर्म्स. ओके, तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं इथं, हे 2⁻1 आहे,
हे 2^2 आहे, हे 2^3 आहे, हे 2^4 आहे अँड सो ऑन 2^n पर्यंत. 2 काय n पर्यंत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे S2 ची व्हॅल्यू अशी असेल तुमची 2^1 2^2 2^n पर्यंत असेल. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर सेम आहे, सॉरी डिनॉमिनेटर नाही बेस, हे 2^1 हे बेस पॉवर. ठीक आहे, तर बेस जर सेम असतील तर पॉवरची काय करतो आपण ॲडिशन. अप टू काय करणार तुम्ही इथं n, 1 + 2 + 3 अप टू n. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, ते काय असेल 2n × n + 1/2. ठीक आहे. सो आपला आन्सर आलेला आहे आता S1 = 99/100 S2. S1 किती आहे ते पण 99/100 झालेलं आहे आपलं, हे पण 99/100च आहे इंटू S2 किती आहे 2n × n + 1/2 सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ठीक आहे, 99/100 कॅन्सल. सो इथे राहील 1, कारण हे डिवाइडचं मल्टिप्लाय, हे 99 मल्टिप्लायचं डिवाइड कॅन्सल. 2n × n + 1/2 राहील इथं. 1 मीन्स काय असते, 1ला आपण असं लिहू शकतो 2^0 कम्पेअर करण्यासाठी. जर पॉवर कम्पेअर केली आपण तर n × n + 1/2 = 0. दिसते ना, हां ओके दिसत आहे. सो डिवाइडचं टू इकडे मल्टिप्लाय, एक तर n 0 होईल और n ची व्हॅल्यू येईल -1. सो आन्सर तर कुठेच इथे 0 पण येत नाही, -1 पण येत नाही. ठीक आहे, सो आन्सर विल बी नॉट पॉसिबल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. ओके 62 एक लास्ट क्वेश्चन आहे. तर आपण डायग्राम इथे बघूयात, थोडे नेमिंग नाही आहे तर ABDE PQR, इथे बीटा असेल, इथे गॅमा असेल, BC एक्सटेंड करून अल्फा आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे 40. ठीक आहे, तुम्हाला इथं फाइंड करायचं आहे अँगल बीटा. चालेल, हे 40 आहे तर अपोजिट पण काय होईल इथं 40. करस्पॉन्डिंग अँगल हे 40, ह्याच्यामुळे हे अँगल 40. सिम्पल कन्सेप्ट 8-9चा. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल इफ 2 लाईन्स आर पॅरलल, हे 2 लाईन पॅरलल आहेत तर करस्पॉन्डिंग अँगल काय असतील इक्वल. सिमिलर वेमध्ये तुम्हाला अजून काही ते व्हॅल्यू दिली असेल इथं अँगल गॅमा 110. ठीक आहे, तर हे 110 आहे, तर हे 110 असल्यामुळे हे काय होईल 70, कारण गॅमाची व्हॅल्यू काय तुमची 110, हे 70. करस्पॉन्डिंग अँगल हे 70, त्याच्यामुळे हे 70. सो 70 + 40 110. बीटा काय येईल मग तुमचा 70. सो ऑप्शन विल बी 1.